नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेदिक अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य 25 प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा यामध्ये एकूण 25 प्रश्न आहेत आणि एकूण 25 गुण आहेत। जर तुम्ही मराठी व्याकरणचा रोज अभ्यास करत असाल तर सर्वांनी 25 पैकी या ठिकाणी 25 गुण घ्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, अशाच प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि तुम्हाला 25 पैकी किती गुण मिळाले सर्वांनी शेवटी कॉमेंट करून सांगायचा प्रयत्न करायचा आहे। आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारलाय, नदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? नदी या ठिकाणी एक शब्द आहे। नदी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता आहे? याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आला पाहिजे। सरिता हा शब्द काय असेल? नदी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। विषय क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? दृष्टांत अलंकार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, खालील या ठिकाणी आपल्याला संयुक्त स्वर ओळखायचा आहे। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। खालील या ठिकाणी आपल्याला संयुक्त स्वर ओळखायचा आहे। या ठिकाणी 4 पर्याय आहेत। संयुक्त स्वर ओळखा। आपले योग्य उत्तर काय आले पाहिजे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आले पाहिजे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय, नारायण सूत या कवीचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। नारायण सूत या कवीचं संपूर्ण नाव काय आहे? याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? श्रीपाद नारायण मुजुमदार। नारायण सूत यांचं या ठिकाणी संपूर्ण नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, वारा या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा। या ठिकाणी शब्द काय विचारलाय, वारा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। मरुत आणि पवन हे शब्द काय असतील? वारा या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत। विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, पुढील शब्दापैकी विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी ओळखा। या ठिकाणी शब्द या ठिकाणी 4 शब्द आहेत। विरुद्ध अर्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा असा तो प्रश्न आहे। अमावस्या पौर्णिमा बरोबर आहे। आघाडी पिछाडी बरोबर आहे। आराम कष्ट बरोबर आहे। राजा सेवक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे। राजा या शब्दाचा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द कोणता असतो? राजाचा रंक या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे। विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। मागील परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर काय असेल? विश्वास पाटील महानायक या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, खालील पर्यायापैकी आपल्याला गुण विशेषण ओळखायचं आहे। 4 पर्याय आहेत। या 4 पर्यायापैकी आपल्याला काय विचारले, गुण विशेषण ओळखा। सर्वांनी या ठिकाणी उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। गुण या ठिकाणी कोणता असेल? गुण विशेषण। श्रीमंत व्यक्ती हा पर्याय काय असेल? गुण विशेषण, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, जगन्नाथ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी यापैकी नाही। जगन्नाथ या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? आपले योग्य उत्तर काय आलं पाहिजे? जगन्नाथ या शब्दामध्ये व्यंजन संधी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय, एखाद्याची वाक्य किंवा बोलणे या ठिकाणी दाखवताना कोणत्या प्रकारचं या ठिकाणी विरामचिन्ह वापरतात? मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। एखाद्याचे बोलणे किंवा त्याचं वाक्य दाखवण्यासाठी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? याचं योग्य उत्तर काय असेल? एखाद्याचे वाक्य किंवा बोलणे दाखवताना आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11 बघा या ठिकाणी काय विचारलं, पाप पुण्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा सर्वांनी सांगायचे पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. पाप पुण्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकार समास यायला पाहिजे? समाहार द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व, मध्यमपद लोपी यापैकी नाही. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. पाप पुण्य बघा शब्द कोणता असेल? वैकल्पिक द्वंद्व या प्रकारचा या ठिकाणी तो समास आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, वाक्यामधली क्रिया स्पष्ट करून बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा वाक्यातील क्रिया स्पष्ट करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दाला आपण काय म्हणतो? बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, मी चित्रपट पाहतो. बघा मी चित्रपट पाहतो अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा काळ ओळखा. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मी चित्रपट पाहतो कोणता असेल? साध्या वर्तमान काळाचं बघा हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलं, युवक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखा. युवक या शब्दाचं या ठिकाणी काय विचारले? स्त्रीलिंगी रूप ओळखा. युवकचं काय आलं पाहिजे? युवकचं युवती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, नरेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नरेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? कवी, राजा, मनुष्य, पंडित. नरेंद्र म्हणजे काय असतो? राजा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता सर्वांनी सांगायचं आहे तलाव या शब्दाचा योग्य कोणता असेल? समानार्थी शब्द कोणता असेल? तलाव. वासर, वासव म्हणजे काय असतो? दिवस. वल्लरी बघा कोणता असेल? तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा कासार बघा हा शब्द काय असेल? तलाव या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, पुरोगामी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. पुरोगामी, नवमतवादी, भांडवलशाही, प्रतिगामी. बघा पुरोगामीचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? प्रतिगामी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले, कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे. समजा एखादी गोष्ट आहे, कोणालाही कळू न देता ती गोष्ट पार पडणे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बिनबोभाट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्यप्रचार, योग्य अर्थ सांगा. माशा मारणे. बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? माशा मारणे म्हणजे काहीही उद्योग न करणे. या ठिकाणी आपला काय असेल? योग्य या ठिकाणी अर्थ असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भाकरी, अडकित्ता, खलबत्ता. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. भाकरी, अडकित्ता, खलबत्ता बघा हे सर्व शब्द काय असतील? कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम बघा नामाचे प्रकार असतात, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. या ठिकाणी आपल्याला काय विचारले? विशेष नाम ओळखायचं आहे. माणूस काय आहे? सामान्य नाम. प्राणी, सामान्य नाम. गवत, सामान्य नाम. बघा सह्याद्री मग काय असेल? विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी बघा भाववाचक नाम ओळखा. बघा सर्वांनी सांगायचे सुंदर, सुंदर, मित्र, मंगल, गायकी, गायक, गायकी. म्हणजे गायकी मग शब्द काय असेल? भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, मी अभ्यास केला होता. मी अभ्यास केला होता. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा काळ ओळखा. मी अभ्यास केला होता. बघा वाक्यामधली क्रिया पूर्ण आहे का? मी अभ्यास केला होता पूर्ण आहे. मग कोणतं व्हायला पाहिजे? पूर्ण भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा योग्य काळ आहे. बघा विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय, हे जग दुःखानं भरलेलं आहे. अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. हे जग दुःखानं भरलेलं आहे. उद्गारार्थी वाक्य आहे का? बघा उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असतो.
प्रश्नार्थक वाक्य आहे का? प्रश्नार्थक बघा वाक्या शेवटी काय असतो? प्रश्नार्थक चिन्ह असतो. मग उरलं काय? विधानार्थी वाक्य. हे जग दुःखानं भरलेलं आहे का असेल? विधानार्थी वाक्य या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? महर्षी बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी यापैकी नाही. बघा महर्षी बघा या शब्दामध्ये संधी कोणती यायला पाहिजे? बघा महर्षी बघा या शब्दामध्ये संधी कोणती यायला पाहिजे? स्वर संधी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती बघा महत्त्वपूर्ण 8,000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा संपूर्ण JKचे प्रश्न असतील, चालू घडामोडीचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण व सर्व मागील बघा झालेले IMP पेपरचे PDF बघा सर्व महत्त्वपूर्ण PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.